आपण दृश्य पाहतोय डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये अनेक डोंबिवलीतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतानाची ही ताजी दृश्य निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात। डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये हा मोठा पक्षप्रवेश पार पडताना पाहायला मिळतो। स्वतः रवींद्र चव्हाण इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय। लक्ष्मी नानवरे, माधुरी साळुंके, निलिनी चित्ते, साक्षी कुटलेकर, निलिमा पेडणेकर, ललिता पाटील, आशा महाजन आणि दादा हे सर्व शिवदूत आणि आमचे सक्रिय कार्यकर्ते। भारतीय जनता पार्टीचा डोंबिवलीमधून आपण ही दृश्य पाहतोय। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहे। अनमोल म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक सुद्धा यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। निवडणुकांच्या तोंडावर भाजपला या पक्षप्रवेशाचा मोठा फायदा होणार आहे। मात्र आता समीकरणं कशी बदलतात, गणितं कशी बदलतात याकडे लक्ष असेल। डोंबिवलीमधून आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतो। डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होतोय, उपस्थितीमध्ये होतोय। अनमोल म्हात्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। प्रवीण म्हात्रे यांनी देखील व्यासपीठावर यायचे। प्रवीण म्हात्रे निवडणुकांच्या तोंडावर हे मोठमोठे पक्षप्रवेश अगदी निवडणुकांसाठी गेम चेंजर ठरू शकतात। अनमोल म्हात्रे यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्यांच्यासोबत विविध पक्षांचे माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याचं कळते आणि त्याच संदर्भातली आपण ही ताजी दृश्य पाहतो डोंबिवलीमधून। आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला भाजपने धक्का दिलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आहेत अनमोल म्हात्रे आणि शिंदेच्या शिवसेनेमधून ते आता भाजपमध्ये जात आहेत। भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। डोंबिवलीमधून आपण हे दृश्य पाहतो। डोंबिवलीमध्ये आज भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश पार पडतोय। शिंदेच्या शिवसेनेचे अनमोल म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि अनमोल म्हात्रेंसोबत अनेक नगरसेवक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, समर्थक आहेत, ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा मोठा पक्षप्रवेश पार पडतोय आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत, समर्थक जे आहेत, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण बोलतायत, पाहूयात। आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज खरं तर मला सांगायला आनंद होतो। काही वर्षा अगोदर मी आणि माझ्या बरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती असे वामनजी म्हात्रे की जे 1995 पासून पालिकेच्या गेल्या निवडणुकीपर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून, महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून सातत्याने महानगरपालिकेमध्ये आपल्या कामाचा ठसा हा नेहमी उमटवत असायचे। माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे
की कधी तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे आणि माझ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये पूर्ण सहकार्य हे इथे असणाऱ्या या सगळ्या शिवदूत की ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे विचार न करता या सर्वांनी त्या त्यावेळेला माझ्या बरोबर राहिले. ज्यावेळेला वामनजी यांच्याशी चर्चा व्हायची त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की मी कडवट शिवसैनिक आहे, त्यामुळे मनात फार इच्छा असतात तरी सुद्धा थोडासा विचार करावा की न करावा असा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो. आणि मीही कधी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं मी कधी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला नाही. परंतु मला तो दिवस आठवतो. ते जागृतीताई आहेत, त्या भांडुपच्या आमच्या भाजपच्या नगरसेविका आहेत, त्या त्यांच्या कन्या जेव्हा भांडुपमध्ये अशाच एका अटीतटीच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही सर्वजण मिळून काम केलं तेव्हा नेहमीच मामांजी म्हणायचे की माझी मुलगी आता पहिलं पाऊल तिने भाजपात टाकलंय, वाटतं आता याची सुरुवात कदाचित व्हायला लागली की काय असं ते नेहमी म्हणायचे. पण एक गोष्ट फार महत्वाची आहे की गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मी प्रत्येक महानगरपालिकेतील असणाऱ्या वर्षानुवर्षाचा असणाऱ्या या भारतामध्ये राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासांमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे परंतु एक सामाजिक बांधिलकी ठेवून कुठेही असा विचार न करता मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेल्या प्रत्येकांना जेव्हा जेव्हा मी भेटतो आणि मी त्यांना सहज सांगण्याचा प्रयत्न करतोय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने जायची गरज असेल, या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल. आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय आपल्याला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल. आणि म्हणून आज खरं तर अनमोल आणि त्याच्या बरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केला. मी त्यांचं आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. की ज्या विश्वासाने आपण सर्वजण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकंदरीत ज्या विषयासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगतो की आम्ही सर्वजण मिळून तो विश्वास जनतेसाठी पूर्ण करू एवढीच खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं मोठा धक्का दिलेला आहे. डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश पार पडलेला आहे.